मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी जवळपास 2009 ते 2014पर्यंत 1100 कोटीचं जे बजेट होतं रेल्वेचं, दरवर्षी 1100 कोटी महाराष्ट्राला मिळत होते रेल्वेसाठी, म्हणजे नवीन मार्ग तयार करण्यासाठी आणि रेल्वेच्या सुविधा तयार करण्यासाठी. परंतु मित्रांनो, या 12 ते 14 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे बजेट होतं ते रेल्वे मंत्रालयाने वाढून आता जवळपास 22,000 कोटीचं बजेट दरवर्षी आता महाराष्ट्राला दिलेलं आहे. यामुळे मित्रांनो, हे जे नवीन रेल्वे प्रकल्प जे आहेत ते आपल्याला नवीन पाहायला मिळतात. आपण बघू शकता मित्रांनो की आता जे आहे, आता आपण या पुसद तालुक्यामधला हा जवळपास 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. मित्रांनो, दिग्रस ते नांदेड हे 127 किलोमीटरचं अंतर रेल्वेचं आहे आणि या 127 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळपास 15 किलोमीटरचे हे जे टनल जे आहेत, ज्या तुम्हाला काम दिसत आहे, तसे जवळपास 15 किलोमीटरचे टनल आपल्याला इथं जाण्यास मिळतील. कुठं नांदेडला जाण्यासाठी, कुठं दिग्रसहून नांदेडपर्यंत 15 किलोमीटरचे बोगदे या रेल्वे मार्गावर. त्यातील हा पहिला जो बोगदा आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या पुसद तालुक्यातला, की जो जवळपास शिवारावरून चालू होतो, जवळपास वसंतपूरच्या समोर जातो. तर हा जवळपास 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि आपण याचं बघू शकता, याचं काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास या प्रकल्पासाठी आजपर्यंत जवळपास बराच रक्कम खर्च झालेली असून हे जे काम जे आहे मित्रांनो, रात्रंदिवस हे काम प्रगतीपथावर चालू आहे. आणि हे जे मित्रांनो हे जे काम जे होतं मित्रांनो बोगद्याचं, सर्वात महत्त्वाचं की म्हणजे हे टनल करायचं, की याच्यामध्ये परमिशन वन विभागाची आणि लागणारा इथं मनुष्यबळ आणि याच्यात टेक्निकल भाग, की मित्रांनो याच्यामध्ये कोणताही ब्लास्टिंगचा वापर नाही आहे, फक्त हे यंत्रणेनंच हे काम अहोरात्र सुरू राहते. आणि आपण बघू शकता की आता हे जे टनल जे आहे, या टनलचं सुद्धा काम जवळपास आता 60 ते 70% पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पुसद तालुक्यातील पहिला जो टनल आहे त्याचं. तर आपली जी रेल्वे आहे ती लवकरात लवकर सुरू होईल. आमचे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले रेल्वेचे, आणि निश्चितच तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.